अहो यांच्या गाड्या केवढ्या आणि टर्न मारत्यात कुठनं? अहो आता ह्या बसवाली चूक आहे का त्या ट्रकवाली चूक आहे सांगा बरं? गाड्या राव थोडक्यात वाचल्या घासता-घासता. त्या ट्रकवाल्याचं पण नुकसान झालं असतं आणि या बसवाल्याचं पण नुकसान झालं असतं. तर मित्रांनो आपली काल गाडी खाली झाली होती जैन आणि आपली गाडी कालच भरली असती मित्रांनो. पण ट्रान्सपरंट राव आपल्यावर स्कीम केल्यामुळं आपली राव गाडी मुक्काम पडली. मग दुसऱ्या दिवशी आपल्याला फोन आलता बघा हारून चाच्याचा. "अरे सागर ऑर्डर आहे तुरब्यातनं भरतोयस काय?" अहो म्हटलं भाडं कुणाला नको आहे. गेलो बघा गाडी भरायला. झाडशीर आपलं 100 बॉक्स होतं. घेतलं भरून आलो बघा सांडपाड्याला भावाला घेतले आणि म्हणलं जाऊया आता पुढच्या मार्गाला. भाव आलता काहीतरी खायला घेऊन कोबी मंचुरी आणली होती. मग काय चालू म्हणजे जे कोबी मंचुरी दणका दिला आणि पोचलो बघा जुन्या हायवेच्या शेडूंच्या टोल नाक्यावर. टोल नाका मोकळाच होता. झाडशीर घेतला पास करून आणि आलो बघा डायरेक्ट घाटात. आपल्या गाड्या जर राईटच्या पट्ट्यात असल्या तर आपल्याला 1000 रुपये फाईन मारतात आणि कारवाली बघा लेफ्टच्या पट्ट्यातून ट्रकच्या लाईनमध्ये चालल्यात त्यासनी पण राव 1000 रुपये फाईन मारा की. आता ती लाईन सांगा मोठ्या गाडीची आहे. मोठ्या गाड्याचा मोसम कडूल हे असलं काय नाहीच हो. घाट पास केला आणि आलो बघा लोणावळा सिटीत. पंपात आलो. डिझेल तीन टाकून घेतलं आणि पोचलो बघा देहू रोडला आलो. सिग्नल काय होताच हो. मग काय मारलं बघा राईट टर्न आणि धरला बघा पुण्याचा रस्ता. पुढं आलो वाकडला तर आपली वाट बघत थांबला होता ऋषा येणार होता वाटेवाला. मग काय भावाला घेतला गाडीत एनजीची ती गाडी घेतली आणि पोचलो बघा डायरेक्ट खेड शिवापूरला. आता म्हणलं मस्त जेवणाला तीन बेत उरकायला लागतोय. मग काय सागर हॉटेल थांबलेलो. तिघांनी पण जेवणाचा बेत उरकला आणि नॉनस्टॉप आपण पोचतो होतो घरी. मग काय घरी जाऊन मस्तपैकी आवरून तिला आपण निघालो गाडी खाली करायला. तर आपल्याला पेट नाक्याचं संदीपभाऊ गाठ पडलं बघा. मग त्याच्यानं जायचं होतं गाडी भरायला कोल्हापूरला. त्यांनी गाडी लावली होती आंबो फाट्यावर. चला म्हटलं घेतलं गाडीत आलो बघा किनीच्या टोल नाक्यावर. किनी टोल नाका मोकळाच होता हो. झाडशिरी घेतला पास करून संदीपभाऊला सोडलं बघा वाटरावर आणि आपण आलो बघा आळत्यात बघा गर्दी होती. आज म्हटलं दत्त जयंती म्हटलं गर्दी असणार आहे. मग काय आलो बघा तिथनं डायरेक्ट अनलोडिंगच्या पॉईंटला गाडी तिने लावली बघा धक्क्याला. इथं बघा 100 बॉक्स खाली होणार ती आणि बाकीचा आंब फाट्याला रिलायन्समध्ये 7 बॉक्स खाली होणार ती. आज आपला पडलाय बघा मुक्काम. तर मित्रांनो तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला ते कमेंट करून सांगा आणि जाता तुमच्या भावाला फॉलो तेवढं नक्की करा.